नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहात. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एक विनंती, व्हिडिओ छोटून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ रावला नक्कीच लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नसाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असाल एकदम घंटा सांगा जनरल नोटिफिकेशन ज्यावरून सर्व पोहोचत करू शकता. पुण्यात कांदे दर कोसळले, आखाती युद्धाचा फटका. आखातीतील युद्ध परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने शहरातील हॉटेल खानावळीमधील अनेक खाद्यपदार्थांवर मर्यादा आल्या आहे. परिणामी इथून या ठिकाणी होणाऱ्या कांद्याच्या मागणीत जवळपास 60% घट झाली आहे. तर युद्ध उत्पन्नात वाढ झाल्याने बाजारात गरवी कांद्याची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या तुलनेत मागणी नसल्याने कांद्याच्या भावात किलो मागे 3 ते 5 रुपयाची घसरण झाली आहे. मागील वर्षभरापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असून त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे चित्र आहे. देशातून दुबई, कुवेत आदी आखाती देशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. मात्र मागील 20 दिवसापासून आखातात युद्ध भडकले आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे उर्वरित देशामध्ये कंटेनर भरून माल नेण्यास निर्यातदार तयार नाहीत. त्यामुळे सध्या निर्यात ठप्प झाली आहे. याचा परिणाम पुण्यातील बाजारपेठेवरही झाला आहे. निर्यात होत नसल्याने कांद्याचे प्रति किलोचे दर 9 ते 12 रुपयावर आले आहे. जर परिस्थिती सामान्य असती तर कांद्याला किलोमागे 15 ते 16 रुपयाचा दर मिळाला असता. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्याचे समाधानकारक उत्पादन असतानाही दर मिळत नसल्याचे चित्र आहे. बाजारात सध्या पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर येथून कांद्याची आवक होत आहे. येथील बाजारपेठेतून दक्षिण भारतात कांदा मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येत आहे. मात्र कर्नाटक, विजापूर भागातील काही बाजारात मोठ्या प्रमाणात येत असल्याने राज्यातील कांद्याच्या तुलनेत उच्च उठाव आहे. धन्यवाद. लाईक, सबस्क्राईब. जय महाराष्ट्र.